नमस्कार. पार्थ आणि काव्या सकाळी भांडणं झालेली असतात त्यांची, म्हणून ते दोघंही वेगवेगळे जातात. आता रम्याला बरं वाटतं की काव्या ही पार्थशी भांडलेली आहे. आता ऑफिसमध्ये काव्या एकदम पार्थशी गोडगोड बोलत असते. तिला बरं वाटत असतं काव्या आणि पार्थची भांडणं झाली आहेत, म्हणून रम्या त्या गोष्टीचा फायदा घेत असते. रम्या आता पार्थजवळ येते आणि म्हणते, पार्थ आपण कुठेतरी बाहेर जाऊया का डिनरसाठी? तेव्हा तो म्हणतो, नाही, मी बाहेर चाललो आहे, तू एकटी गाडी घेऊन घरी जा, मी बघतो, मी येईल माझं मी. आता रम्याला राग येतो. रम्या एकटीच घरी येते. इकडे पार्थ काव्याच्या कॉलेजच्या इथे आलेला असतो आणि काव्या ही अशी रस्त्याने जात असते. तो रिक्षा घेऊन आलेला असतो. रिक्षा थांबवतो आणि काव्याला बसायला सांगतो. आता काव्या रिक्षात बसते आणि आता पार्थ आणि काव्या दोघेही रिक्षाने घरी येतात. घरी आल्यावर काव्या म्हणते, भरपूर वेळ गेला. पार्थ म्हणतो, मला कळलंच नाही आपण कधी आलो, कारण तुम्ही होतात ना सोबत म्हणून. आता घरी आलेल्या पार्थ आणि काव्याला एकत्र बघून रम्याला राग येतो. रम्या पुढे येते आणि काव्याला म्हणते, काय गं, सारखी सारखी अशी पार्थशी भांडायला तुला लाज नाही वाटत? सकाळी एवढी त्याच्याशी भांडून गेलीस आणि आता दोघं हसत खिदळत घरात येत आहे. असं म्हणून रम्या ही काव्यावर हात उचलणार, तोच पार्थ जाऊन रम्याला ढकलून देतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची? काव्या काय करते, काही नाही, काय घालते, हे सगळं मी आहे ना इथे बघणारा, मी बघेन. तू बघणारी कोण आहेस? का काय करायचं आहे? तू सुद्धा नको नको ते हे करतेस ना, तेव्हा आम्ही तुला काय बोलतो का? नाही ना. मग काव्याने काहीही करू दे, तिला बोलण्याचा तुला अधिकार नाही आहे, कळलं? आता पार्थ सगळ्यांसमोर रम्याची चांगलीच तासटणी करतो. रम्या रागाने तिथून निघून जाते. आता वसू काय बोलणार? वसूसुद्धा रम्याच्या मागोमाग निघून जाते आणि म्हणते, रम्या बाळा, तू त्या पार्थचा विषय सोडून दे. आपण चांगला दुसरा मुलगा बघून तुझं लग्न लावूया, पण तू पार्थचा विषय सोडून दे. रम्या म्हणते, नाही आई, मी माझ्या पार्थला असं सहजासहजी गमावणार नाही. मी त्याला गमावणार, त्याला माझ्याकडे यावंच लागेल. रम्याशिवाय पार्थला कोणताही पर्याय होणार नाही, अशी मी त्याची अवस्था करेन. त्याला माझ्याकडे यावंच लागेल आणि मला पार्थसोबतच लग्न करायचं आहे. पार्थसोबत नाही माझं लग्न झालं तर मी कोणाशीच लग्न करू शकत नाही. सांगितलं आहे ना तुला, मला अजिबात फोर्स करू नकोस. आता काव्या आणि पार्थमध्ये कशी बूट पाडायची ना ते मी बघते, असा रम्या प्लॅन करत असते. तर इकडे आता काव्या ही ताईच्या सांगण्यामुळे पार्थशी जरा आता चांगली वागायला लागलेली असते. आणि इकडे जीवा आणि नंदिनी बोलत असतात. नंदिनी म्हणते, मी तुमच्या त्या ग्रीटिंगवरचं नाव बघितलं, मला हे ग्रीटिंग भेटलं, त्याच्यावर के नाव होतं. तीच आहे ना जी हाताचा मोल्ड आहे, मोल्डवर जे नाव आहे केवाली, तीच आहे ना ती? तेव्हा लगेच जीवा म्हणतो, हो तीच आहे. तू कशाला गं माझ्या वस्तू बघतेस? तुला काय गरज आहे माझ्या वस्तूंना हात लावायची? किती वेळा सांगितलं तुला हात लावत जाऊ नकोस? ती म्हणते, मी नाही हात लावला. इथे सोफ्यावरची बेडवरची चादर चेंज करताना मला ते सापडलं. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, ठेवून दे, आणि आता इथून पुढे मला काही विचारायचं नाही. जीवा हा नंदिनीवर ओरडतो आणि तिथून निघून जातो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.